अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्री ज्ञानेश्वर पारायण श्री महत जमनादाजी महाराज यांच्या 30व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पूर्णा तालुक्यातील मोजे धोत्रा येथे अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन करण्यात आले असून या सप्त्याची सांगता 1 जानेवारी 2026 रोजी काल्याच्या कीर्तनानं होणार आहे। 29 डिसेंबर रोजी कदम परिवारातील नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर संजय साहेबराव कदम व माधवराव कदम यांनी महाप्रसादाच्या पंक्तीचे आयोजन केले होते। प्रारंभी भगवताचार्य हरिभक्त पारायण सौ संगीताताई कोरडे माजलगावकर यांच्या भगवत कथा कथनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सुभाष देसाई, महाती देसाई, गीताराम देसाई, सुधाकर खराटे, दिगंबर कराळे, सुनील महिंदळे, उत्तमराव डोने, प्रभाकर डाकोरे, शिवाजीराव सवराते, अशोक धोत्रात, हरी सूर्यवंशी, एकनाथ लोखंडे, राजू देसाई, गणेश भोसले, शेषराव खंदारे, भानुदास चापके, लखन शिंदे, डॉक्टर बाटेवार, डॉक्टर सूरज जाधव यांच्यासह पंचकोशीतील नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार, पाहुणे मंडळांनी दर्शवली होती।
आजच्या जवळपास श्री गुरु बाबाजीच्या कृपा आशीर्वादाने 51 वर्ष पाळलेली आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने अद्यापर्यंत आमच्या नगरीमध्ये गोकुळासारखं वातावरण आहे. आणि या अखंड हरिनाम सप्त्याचं एकमेव आमचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व गावकरी मंडळीचं एकमत असल्यामुळं आम्ही आमची धोत्रा नगरी गोकुळ या नामानं संबोधित आहोत. तरी आमच्या नगरीचा अशाच पद्धतीनं श्री गुरुच्या आशीर्वादानं आणि असंच एकत्रीकरण राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ते आमचे जे यजमान आहेत, अन्नदाते आहेत, आमचे गुरुबंधू आहेत. आम्ही जवळपास 1ली ते 12वीपर्यंत आमचं शिक्षण झालेलं आहे आणि ते डॉक्टर झालेले आहेत, महाराज झालेले आहोत. आणि आजचे अन्नदाते ते डॉक्टर संजयराव साहेबरावजी कदम हे आहेत. आणि श्री भगवद्गीता ज्ञानयज्ञ सोहळा धोत्रे ह्या ठिकाणी अनेक वर्षांची परंपरा आहे. त्या परंपरेला अनुसरून आजच्या दिवसाची पंगत कदम कुटुंबियांतर्फे असते. आणि ह्या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये आणि हरिनाम सप्त्यामध्ये अनेक भाविकांना, हितचिंतकांना, नातेवाईकांना, सगळ्यांना आपण प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती केलेली होती. आणि त्या विनंतीला मान देऊन ह्या ज्ञानयज्ञाचा आणि ह्या कथेचा आमच्या विनंतीनुसार सर्व आपल्या नातेवाईकांनी, हितचिंतकांनी आणि आपल्या परिसरातील भाविकांनी लाभ घेतला. आणि आमच्या विनंतीनुसार त्यांनी आपली उपस्थिती लावली. त्याबद्दल कदम कुटुंबियांतर्फे मी सर्व भाविकांचे आणि हितचिंतकांचे आभार मानतो. आणि अशाच प्रकारे भविष्यातसुद्धा ह्या ज्ञानयज्ञाचा, ह्या कथायज्ञाचा लाभ आपल्या ग्रामीण जनतेला व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.